साधी सोपी बनणारी रेसिपी बटाटोची रस्सा. बटाटोचा रस्सा लय अवघड नाही, छान आहे. मी काय तुम्हाला कृती करून दाखवत नाही, फक्त ऐकून दाखवते. बटाटोचा रस्सा बनवताना आपण प्रथमतः बटाटो कापून घ्यायचं. पाण्यामध्ये थोडेसे बटाटे टाकायचे. त्यानंतर टोमॅटो, कांदा कापून ठेवायचं साईडला. नंतर लसूणचे टलपर काढायचे. लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे एका खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं. त्यानंतर फोडणी मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने देऊन बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तेल गरमला ठेवायचं गॅसवर. तेल गरमला ठेवल्यानंतर त्या तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याच्या नंतर कढीपत्ता जरा लाल झाला की लगेच त्याला हे करायचं, कांदा टाकायचा. कांदा लाल झाला, टोमॅटो टाकायचा. टोमॅटो दोन्ही एकत्र करून त्याला फिरवायचं. फिरवल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरती चटणी टाकायची. चटणी मीठ टाकल्यानंतर ते लाल भाजू द्यायचं. लाल भाजू दिल्यानंतर जो आपण पाण्यात ठेवलेला बटाटा असतो ना, तो बटाटो त्यामध्ये टाकायचा. बटाटो त्यामध्ये टाकल्यानंतर परतवायचं. परतवून झाल्यावर त्यावर झाकायचं. झाकण 1-2 मिनिटं ठेवायचं. बारीक गॅस ठेवायचं. बारीक गॅस असते त्यामुळे 2 मिनिटं चालते निवांत आपलं. ते झापलेलं काढायचं 2 मिनिटांनी. त्यानंतर जी आपण अद्रक, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट केलेली असते ती पेस्ट त्यामध्ये टाकायचं. टाकल्यानंतर थोडं फिरवायचं. फिरवल्यानंतर थोडंसं चवीपुरतं रस्सा तुम्हाला जेवढा रस्सा करायचा तेवढा रस्सा करायचा. रस्सा केल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आणि गॅस बारीकच ठेवायचं. 1-2-3 मिनिटात तुमचं बटाटं तयार असतं तर्रीसारखं. थँक्यू सो मच ऐकल्याबद्दल.